नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अकोले तालुक्यात कृषी विभागाची शेतीशाळा मार्गदर्शन शिबिर. भात पिकातील कीड व रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. अकोले तालुक्यातील आढळा विभागातील जायनावाडी, एकदरे, खिरविरे, पाडोशी, कोकणवाडी अशा गावांमध्ये तालुका कृषी विभागाने शेतीशाळा हा उपक्रम राबवला. या उपक्रमात शेतकऱ्यांना भात पिकावर येणाऱ्या कीड नियंत्रण व बगळ्या रोगासारख्या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी नाथू शेंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की या रोगांपासून भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी लागणारी यंत्रणा कृषी विभागात उपलब्ध असून तिचा वापर शेतकऱ्यांनी करावा. तसेच विभागातील विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नाथू शेंडे, काळू भांगरे, ओंकार भांगरे, राजू भांगरे, गोरख भांगरे, पांडुरंग भांगरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक अधिकारी शेंडे साहेब या ठिकाणी शेतीशाळा उपक्रम त्यांनी राबवला प्रत्येक गावामध्ये. काळू दादा, काय सांगाल? शेतीशाळा हा प्रकल्प त्यांनी राबवलाय, त्यांनी प्रशिक्षण करण्यासाठी वस्तू पण आणले कीड रोखण्यासाठी. ते काय सांगणार, कशी शेतकऱ्यांना कसा लाभ घेतला पाहिजे? शेतकऱ्यांनी अगदी फायदेशीर आहे, त्यामुळे त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. कीड कशी रोखणार? कीड रोखण्यासाठी त्याच्यामध्ये कीटकनाशक आहे, त्याचा वापर करून ते कीड रोखू शकतो आपण. सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. हो, सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. कीटकनाशक किंवा याचा आजरडॅक्टिन किंवा क्विनॉल्फा याचा फवारा घेऊ शकतो. आणि जर भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण कार्बेंडेझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड या बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा. तर जायनावाडी नव्हे तर अकोले तालुक्यात सगळ्या शेतकऱ्यांनी हा उपक्रम केला पाहिजे. हा, केला पाहिजे ना. शेती हो आपला मूळ व्यवसाय आहे आणि शेतीतून आपल्याला चांगला जास्तीत जास्त कसं उत्पन्न निघेल त्या दृष्टीने हे पूर्ण तालुक्यात नाही पूर्ण देशामध्ये जे शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्याच्यातून भात उत्पन्न वाढत बरोबर काय सांगणार? चांगल्या प्रकारे भात उत्पन्न वाढू शकतो आणि आपल्याकडे मूळ पीक म्हणजे भातच आहे आणि हे जर भाताचं उत्पन्न आपल्याला वाढलं नाही तर आपल्या वर्षाला जे आपल्याला वर्षाचं उत्पन्न जर वाढलं नाही तर आपल्याला अडीअडचणी येऊ शकतात. म्हणून आपले मूळ पीक भाताचं तर भाताचं पीक उत्पन्न वाढवण्यासाठी हे करणे गरजेचंच आहे. सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, राजूर.